लेले रहा। आपण दृश्य पाहतो आहोत सध्या। अजित पवार राजकोट किल्ल्यावर आहेत। घटनास्थळाची ते पाहणी करतायत। अधिकाऱ्यांकडनं या सगळ्या प्रकाराची ते माहिती जाणून घेत आहेत। सोबत खासदार सुनील तटकरे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते। स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील आहेत आणि सरकारी अधिकारी आहेत। पोलीस अधिकारी देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार राजकोट किल्ल्यावर काही वेळापूर्वी दाखल झाले। घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली आणि इथे उपस्थित असलेले जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडनं ते या सगळ्या अपघाता प्रकरणाची माहिती जाणून घेत आहेत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। विजय, अजित पवार काही वेळापूर्वी दाखल झाले, आता सध्या ते घटनास्थळाची पाहणी करतायत, अधिकाऱ्यांकडनं माहिती जाणून घेतायत। विजय, अगदी बरोबर आहे अजिंक्य। काही वेळापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत आणि ते घटनास्थळाची पाहणी करत आहेत। सोबत सुनील तटकरे देखील आहेत। अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेत आहेत की कशा पद्धतीने ही जी घटना घडली त्याची नेमकी कारण काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे ते अजित पवार या ठिकाणी करत आहेत। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं त्यावेळी देखील अजित पवार या ठिकाणी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या समवेत अजित पवार देखील या ठिकाणी उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते। त्यानंतर ही जी घटना घडली, आता हे अजित पवार पाहणी करत आहेत। जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत वेगळे अधिकारी आहेत। हे वेग या ठिकाणी वाऱ्याचा वेग किती असेल किंवा काय अशा पद्धतीची चर्चा आहे ती या ठिकाणी अजित पवार करत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून माहिती आहे ती घेताना या ठिकाणी अजित पवार पाहतात। तिथून पाहणी झाल्यानंतर माध्यमांशी ते बोलतात का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण चर्चा करत असताना अजित पवार यांनी कॅमेऱ्यांना लांब ठेवलेला आहे। दूरूनच तुम्ही शूट करा अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यामुळं जे काही चर्चा करत आहेत त्याची माहिती आहे ती या पाहणीनंतरच ते आपल्याला देतील। बिलकुल विजय, असेच सोबत जोडलेले रहा। आपण दृश्य दाखवूया प्रेक्षकांना। अजित पवार राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले होते काही वेळापूर्वीच आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी ते सध्या चर्चा करतायत। घडलेल्या प्रकाराच्या संदर्भात माहिती जाणून घेत आहेत।